नमस्कार. आपण येथे कुकर लावण्यासाठी तूर डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि त्याच्यावर भात देखील लावतोय. तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकलंय. 4 शिट्ट्या घेतल्या मोठ्या गॅसवरती. कुकर थंड होईपर्यंत आपण त्याच्यासाठी लागणारं सर्व साहित्य चिरून घेतलेलं आहे. कुकर थंड झालाय. चला बघूयात. भात मस्त तयार झालेला आहे. भातावरती छान असं झाकण ठेवलं की भात अजिबात कुकरमध्ये सांडत नाही किंवा उतू जात नाही. तर चला, मस्त ही तूर डाळ देखील छान अशी शिजलेली आहे. तर आज आपण बनवतोय तूर डाळीचा दाल फ्राय. मस्त भाताबरोबर किंवा चपातीबरोबर, रोटीबरोबर गरमागरम खूप छान लागतो. तर त्याच्यासाठी कापून घेतलेलं साहित्य भरपूर: लसूण कापून घेतलाय, आलं कापून घेतलंय, कांदा, टोमॅटो, तिखट नसलेल्या हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात, थोडी कांदा पात देखील घेतलेली आहे, भरपूर कोथिंबीर आणि लाल सुक्या मिरच्या. तर चला तडका देऊयात. कढईमध्ये कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप घातलेलं आहे. तेल देखील घालू शकता. तुपाने चव छान येते म्हणून तूप घातलेलं आहे. मोहरी, जिरं, हिंग, हळद, कढीपत्ता हे सर्व छान फोडणीला टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतर हे कापून घेतलेलं सर्व साहित्य एक एक करून आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात. पहिल्यांदा आलं लसूण टाकलं, त्याच्यानंतर बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची ती देखील परतून घेऊयात छानशी. हे सर्व साहित्य परतलं की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूयात कांदा. तर येथे थोडासा कांदा पात देखील मी घातलेला आहे. याला छानसं परतून घेऊयात. कांदा लाल करायचा नाही, फक्त त्याला चांगला शिजेपर्यंत आपल्याला, म्हणजेच जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत आपल्याला त्याला शिजून घ्यायचं आहे. इथे मी थोडंसं तेल देखील घातलेलं आहे. असं वाटलं की जे आपले फोडणी आहे ती सुकी वाटते, तर तेल थोडंसं घातल्यानंतर मी टोमॅटो घालून घेतले आणि टोमॅटो घातल्यानंतर त्याच्यावरती लगेचच मीठ घातलंय आणि झाकण ठेवूयात चांगलं टोमॅटो शिजण्यासाठी. चला, आता टोमॅटो शिजलंय. आता ही जी फोडणी आहे याच्यावरती काही पावडर मसाले, आपण जिरा फोडणीला घातलं होतं तरी देखील मी जिरी पावडर इथे थोडीशी घातली आहे, धना पावडर आणि गरम मसाला थोडासा घातलेला आहे. बाकीचे साहित्य आपण फोडणीमध्ये टाकलेलंच आहे. तर वाटणामध्ये देखील मी थोडीशी कापलेली छान अशी कोथिंबीर देखील टाकली. चव नक्कीच वाढते अशा पद्धतीने आपण सजवण्यासाठी, किंवा भाजी तयार झाल्यानंतर कोथिंबीर टाकतोच, पण फोडणीमध्ये देखील थोडीशी टाकायची. तर जी डाळ होती ती घोटून घेतली. पळीने चांगली मस्त मॅश करून घ्यायची. आणि एक लक्षात ठेवा, आपण दाल फ्राय म्हणजे इथे मी नंतर फोडणी देणार नाही आहे. तर ज्यावेळेस आपण ही फोडणी आपली तयार झाली होती, टोमॅटो चांगलं मॅश झालं होतं, ज्यावेळेस आपल्याला डाळ टाकायची आहे त्यावेळेस मी गॅस मोठा केला होता. कारण जी डाळ आपण वरून टाकणार आहोत ती एकदम चरचरीत, तिला फोडणी बसण्यासाठी मी गॅस मोठा केला आणि फोडणी चांगली तापल्यानंतरच मी वरून डाळ घोटलेली ओतून घेतली. आणि जसं पाणी हवं आहे तसं थोडंसं पाणी घालून घ्यायचं. कसुरी मेथी देखील चवीसाठी मी इथे टाकून घेतलेली आहे. कसुरी मेथीने चव जास्तच छान होते. तर मस्त अशी आपली ही आता डाळ तयार होणार आहे. तर मोठ्या गॅसवरती एक उकळी घेतली, पुन्हा 2-3 मिनिट मंद आचेवरती झाकण ठेवून ही डाळ शिजू दिली, पुन्हा कोथिंबीर टाकली आणि आता मस्त ही डाळ आपली तयार झालेली आहे. गॅस बंद करूयात. आणि खूप महत्त्वाचं की ही डाळ आपली तयार झालेली आहे, गॅस बंद केलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा 1 चमचाभर तूप घालून घ्यायचं. खूप भन्नाट लागते ही दाल फ्राय. भातासोबत, चपातीसोबत, नानसोबत छान छान खाऊ शकता. मस्त. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत, व्लॉगसोबत. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.